नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। महागाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला तर हिवरा संगम वार्ड क्रमांक 1 मध्ये घुसले पूस नदीचे पाणी। ग्रामपंचायत प्रशासनाने केले मदतीचे कार्य। आपण आज महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे आहोत। आज पहाटेपासून पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हिवरा संगम या गावात वार्ड क्रमांक 1 मध्ये पाणी घुसलेलं आणि हिवरा ग्रामपंचायतचे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी हजर होऊन रहिवाशांना मदत केली। आपल्यासोबत आहे हिवरा ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद पाटील। काय सांगाल पाटील याबाबत? रात्रीपासून खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर होता व या पावसाच्या जोरामुळे पूस नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे व या पुराचं पाणी पूर्ण माझ्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिरलं होतं आणि त्यामध्ये त्या नागरिकांचं खाण्यापिण्याचं पूर्ण साहित्य वाहून गेलेलं आहे व त्यांची ग्रामपंचायत हिवरा संगमतर्फे राहण्याची व्यवस्था व जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दादाजीनगर येथे करण्यात आलेली आहे। सोबतच या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं नदीकाठील काठावरील याबाबत शेतकरी विशाल कदम आपल्याला याबाबत माहिती काय नुकसान झालं सर शेतकऱ्यांचं? शेतकऱ्याचं सोयाबीन हाती आलेलं सोयाबीन वाहून गेलं, नदीकाठी असलेल्या मोटरी वाहून गेल्या। यात प्रशासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी शेतकऱ्यासोबत। एकमत लाईव्हसाठी संदीप कदम, महागाव, यवतमाळ। महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की दरवर्षीप्रमाणे ही नैसर्गिक आपत्ती यावर्षीचं दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी पूर्ण आमचं नुकसान होऊन आम्हाला नैसर्गिक आपत्ती होऊन नुसता सर्वे झाला आणि काही नाही तुटपंजी। आज माझ्या कापसाला 3 खतं झालेली आहे, 3 ढोसं झाली आणि पूर्ण कापूस हा पाण्यात गेलेला आहे। हे हा क्षेत्र पहा, हा क्षेत्र पूर्ण पहा, हे नदी आणि हे नाला, हे नदी नाला हे क्षेत्र तुम्हीच पहा। सरकार दरवर्षी हे सर्वे होतो आणि माळावरचे जे लोक आहेत त्यांना पैसे मोबदला जास्त भेटतो आणि आमचे नैसर्गिक आपत्ती एवढं नुकसान होऊन काही भेटत नाही। शासनाने याची दखल घ्यावी। माझी पत्नी यावर्षी म्हणली यावर्षी बा तुम्हाला 2000 रुपये मला लाडकी बहिणीचे भेटले नाही। मी म्हणलं काही काळजी करू नको, नाही भेटले तरी चालेल आपल्याला। यावर्षी आपला कापूस चांगला आहे, 3 डोस झालेली आहे। उन्हाळी लावगण 10 जूनची लावगण आहे, ही 10 जूनला लावगण केलेली आहे। आज पूर्ण कापूस चांगला आहे या स्थितीत होता। मी म्हणलं बा आता झाला पाऊस, पोळा झाल्यावर पाऊस भोळा होते, ही माझी नैसर्गिक, तू काही काळजी करू, नाही भेटले तरी तुला मी या कापसावर काय पाहिजे ते करून देतो असं म्हणलं। पण हे आता नैसर्गिक आपत्ती एवढी आली की यावर्षी गेल्या वर्षी असाच झाली तीच परिस्थिती यावर्षी निर्माण झाली। तरी शासनाने रीतसर याची नोंद घेऊन बरोबर सर्वे करून आम्हाला मोबदला देण्यात यावा ही हात जोडून विनंती आहे महाराष्ट्र शासन। हो जाऊ ना, थांबलो मंगा फोटो आले आता आले जवळ आले आता आधी जवळ
संदीप कदम, एकमत लाईव्ह न्यूज मराठी, महागाव. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.